मुंबई भाजपच्या नेत्यांवर शिंदे सेनेतून उघड नाराजी व्यक्त होताना कळते आहे। समाधान सरवणकरांपाठोपाठ शिंदे सेनेतून रामदास कांबळे यांनीही भाजपवर आरोप केलेले आहेत। सायन कोळीवाड्यातील प्रभाग 173 ची जागा महायुतीकडून शिंदे सेनेच्या रामदास कांबळेंच्या पत्नी पूजा कांबळे यांना दिल्या असतानाही भाजपने शेवटच्या क्षणी कमल चिन्हावर उमेदवार दिला व निवडूनही आणला। भाजपच्या स्थानिक आमदार कॅप्टन तमिल सेल्वन आणि भाजपचे इतर नेते उघडपणे शिंदे सेनेच्या विरोधात प्रचार करत होते। अनधिकृतरित्या अर्ज भरणाऱ्या भाजपच्या दत्त्या केळुसकरांवर निलंबनाची कारवाई न करता भाजपने शिंदे सेनेची सीट पाडण्याचं काम केल्याचा आरोप रामदास कांबळेंनी केलाय। एका साईडला तुम्ही एफआयआर करतात, पत्र देतात आणि एका साईडला तुमचे आमदार ह्या ठिकाणी येऊन फिरत असतात, त्यांच्यासोबत ओपनली त्या रॅलीमध्ये फिरतायत, प्रचार करतायत, त्यांचे स्टेज प्रोग्राम करतायत, सभा घेतायत आणि त्याच्यानंतर तुम्ही महायुतीहून सांगतायत। जर त्यावेळेस मला सांगतोय की आम्ही यांना सीट दिली नाही, आम्ही यांना हे केलं नाही आहे, त्यावेळेस निलंबित करण्यासंदर्भात त्यांना सांगितलं होतं। निलंबित करण्यासंदर्भात त्यांनी आज करू, उद्या करू, परवा करू असा वेळ गेला आणि खऱ्या अर्थाने मी त्या चक्रव्यूहामध्ये मी अडकलो गेलो। 4-5 दिवस माझा प्रचार झाला नाही आहे आणि जर त्यावेळेस जर मला सांगितलं असतं नाही हे असं केलं तर मग त्यावेळेस मी पण काहीतरी माझं पण राजकारण विचार केला असता की बाबा ह्या ठिकाणी कसं ह्या ठिकाणी आपण काय करायचं। माननीय एकनाथजी शिंदे साहेबांशी संपर्क साधला असता, बोला साहेब ह्या ठिकाणी काय करायचं आपण। परंतु ह्या ठिकाणी मला सांगायचे आम्ही तुमच्या सोबत आहोत आणि एका बाजूने तिकडले आमदार आणि पूर्ण रॅलीमध्ये प्रचारामध्ये सगळ्या गोष्टी साम दाम दंडभेद तन मन धन या सगळं लावून त्या ठिकाणी काम करत होते।